नमस्कार. ओ ओ ओ श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आपण रामरक्षाचं पठण करत आहोत आणि आत्तापर्यंत तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहिले असतील तर 20व्यापर्यंत मी पूर्ण केले आहे आणि आज 21वा सुरू करूया. 21वा श्लोक, रामरक्षेचा 21वा श्लोक. सन्नद्धः कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोस्माकं रामः पातु स लक्ष्मणः. तर सन्नद्धा म्हणजे नेहमी सज्ज असणारा, कवच घातलेला, खड्ग धनुष्य बाण वगैरे असलेला असा युवा तरुण राम आहे. निरंतर सज्ज असा तरुण श्रीराम आमचे मनोरथ सिद्धीस जावो आणि लक्ष्मणासह आमचे रक्षण करो. पातु स लक्ष्मणा. लक्ष्मण पण आमचे रक्षण करतो. लक्ष्मणाबरोबर अशा या श्रीरामाने आमचं सर्वांचं रक्षण करावं ही याच्यात प्रार्थना आहे. तर कवच घातलेला, खड्ग धनुष्यबाण हातात ठेवलेला युवान नेहमी तयार असलेला, माझे मनोरथ पूर्ण करो आणि लक्ष्मणासह माझे नेहमी आमचे सर्वांचे नेहमी रक्षण करो. 22वा बघूया. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्था पुरुषा पूर्णा कौसल्येयो रघुत्तमा. तर हा दशरथ पुत्र रामो दाशरथी शूरो, दशरथाचा मुलगा म्हणून दाशरथी म्हटलंय. तर ज्याचा मुलगा असतो त्याला आ लावतात. दशरथाचा मुलगा दाशरथ. असा हा दाशरथ किंवा श्रीराम शूर आहे. बलवान लक्ष्मण ज्याचा फॉलो करतो, ज्याचा अनुचर करतो, ज्याच्या बरोबर चालतो. आणि ककुस्थ नावाचा याचा मूळ पुरुष होते म्हणून त्यामुळे या कुळाचं नाव ककुस्थ आहे. तर हा ककुस्थाच्या कुळातला आहे म्हणून याला काकुस्थ म्हटलेलं आहे. आणखीन हा पूर्ण पुरुष आहे आणि कौसल्येयो रघुत्तमा, कौसल्याचा मुलगा आहे म्हणून कौसल्येयो म्हटलेला आहे. आणि हा रघुकुळातला श्रेष्ठ आहे. तर सगळं यांचं बॅकग्राऊंड याच्यामध्ये सांगितलं आहे. दाशरथी म्हणजे दशरथाचा मुलगा, कौसल्येयो म्हणजे कौसल्याचा मुलगा, ककुस्थ कुळातला मुलगा, आणखीन रघुकुळातला श्रेष्ठ, आणखीन ज्याच्याबरोबर लक्ष्मण त्याला अनुचर करतो, त्याच्याबरोबर चालत असतो, असा बलवान लक्ष्मण त्याच्याबरोबर चालत असतो, असा हा श्रीराम आहे. आणि हा रघुकुळात श्रेष्ठ आहे. 22वा श्लोक. 23व्या बघूया काय. वेदांत वेद्यो यज्ञेशा पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान अप्रमेय पराक्रमः. वेदांत वेद्यो यज्ञेशा, वेदांनी जो जाणण्यायोग्य आहे असा श्रीराम आहे. यज्ञांचा जो ईश आहे. पुराण पुरुषोत्तम आहे. पुराण म्हणजे सनातन आणि पुरुषोत्तम आहे, पुरुषांमध्ये उत्तम आहे. जानकी वल्लभः म्हणजे जानकीचा पती आहे. जानकी म्हणजे सीता, जनक राजाची मुलगी सीता. जानकी वल्लभ म्हणजे जानकीचा पती आहे. श्रीमान आहे, श्रीमंत आहे आणि त्याचा पराक्रम अगदी कुणाशी तुलना न करता येईल असा अत्यंत पराक्रमी असा आहे. आणि
त्याचं कंटिन्युएशन 24व्या याच्यात आहे. 24वा असं आहे की इत्येत्यानि जपे नित्यं मद्भक्ता श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. या स्तोत्राचा जप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने करतील त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल, यात शंका नाही. न संशया. इत्येत्यानि जपे नित्यं मद्भक्ता, जो माझा भक्त, देवाने स्वतः सांगितलं आहे, जो माझा भक्त श्रद्धेने युक्त असा असलेला, जो माझा अशा प्रकारे या मंत्राचं पठण करेल त्याला अश्वमेध यज्ञापेक्षाही सारखं पुण्य प्राप्त होईल, यात काहीच शंका नाही. तर अश्वमेध यज्ञ जो असतो तो जेव्हा एखादा पराक्रमी राजा, एक अश्वमेध घोडा असतो, तो घोडा सर्व दूर घेऊन जातात, सर्व दूर त्यांचे सैन्य तो घोडा घेऊन जातात आणि मग ते एक देश पराक्रमाने जिंकतात आणि कोणी कोणी चॅलेंज करतं आणि मग त्यांना त्यांच्याशी ते डिफीट करून ते हे करतात. तर तो पराक्रमी राजा असतो, तो अश्वमेध यज्ञ करतो. आणि श्रीरामाने सुद्धा अश्वमेध यज्ञ केला होता, परंतु त्यांच्याच मुलांनी, लवकुशांनी त्यांना चॅलेंज केलं होतं. आणि हे सगळं दृश्य तिथे पंजाबच्या एका गावामध्ये आहे, जे आम्ही जाऊन स्वतः पाहिलेलं आहे. तिथे हनुमान असा पहुडलेला आहे, कारण हनुमानाला माहिती होतं की हे रामाचे दोघं मुलं रामाचेच मुलं आहेत, रामाचेच पुत्र आहेत. तर त्यांनी असंच दाखवलं की मी काय शक्तीहीन आहे, तुमच्या पुढे मी शरण आलेलो आहे वगैरे. हनुमान तिथे पहुडलेला, पडलेला असा दिसतो आहे. असं एक खूप सुंदर तिथे मूर्ती बनवलेली आहे पंजाबच्या एका गावामध्ये. तर तो अश्वमेध यज्ञ, आणखीन ते वार जे झालं होतं, ज्यांनी चॅलेंज केलं होतं मुलांनी, लवकुशांनी, ते तिथे चित्रण आहे. फार छान आहे ते, एकदा बघण्यासारखं नक्कीच आहे. आणि तिथे सर्व देवींचे सुद्धा सगळे छान रूपं दाखवलेली आहेत. तर अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य जर तुम्ही हे श्लोक म्हणत राहिला, मला श्रद्धेने म्हटला, तर तुम्हाला असं अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं, यात शंका नाही. तर हा 24वा श्लोक आहे. 25वा बघूया. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्येन ते संसारिणो नरः. दुर्वादलासारखे सावळ्या वर्णाचे आहेत, कमळासारखे डोळे, पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत, अशा श्रीरामाचे दिव्य नाम घेऊन जे स्तुती करतात ते पुरुष संसाराच्या जन्ममरणाच्या जाळ्यातून मुक्त होतात. ते संसारिणो नरः. रामं दुर्वादल श्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्येन ते संसारिणो नरः. अशा प्रकारे सावळ्या रंगाच्या, कमळाप्रमाणे डोळे असलेल्या, पिवळे वस्त्र परिधान केलेल्या श्रीरामाचे दिव्य नाम घेऊन जे स्तुती करतात, जे हे श्लोक म्हणतात, ते संसाराच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. 26वा बघूया. रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रं प्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. 26-27 एकत्र आहे, कारण हे कंटिन्युएशनमध्ये आहे, एकत्र आहे म्हणून ते एकत्र म्हटलंय मी. तर श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती, सुंदर आहेत. तसेच ककुस्थ कुळातले,
करुणेचे सागर आहेत, गुणांचा खजिना आहेत, ब्राह्मणांना प्रिय असलेले आहेत, धार्मिक आहेत, राजांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहेत, सत्याशी कायम जोडलेले आहेत, सत्यवान आहेत, दशरथ पुत्र आहेत, सावळे व शांततेची मूर्ती आहे, लोकांना प्रिय असणाऱ्या, कुळात तिळकाप्रमाणे शोभणाऱ्या, रावणाचा जो शत्रू आहे अशा सर्व गुणांनी युक्त श्रीरामाचे मी वंदन करतो किंवा करते. तर हे राजेंद्रम सत्यसंगम दशरथतनयम रामम लक्ष्मणम पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम काकुस्थम करुणार्णवम गुणनिधिम विप्रम प्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यसंगम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तिम वंदे लोकाभिरामम रघुकुलतिलकम राघवम रावणारीम रावणाचा शत्रू असे हे राघव यांना मी वंदन करतो. 28वा बघूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. मी रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, वेदसे म्हणजे प्रजापती म्हणजे जो प्रजेचं रक्षण करतो त्याला म्हणतात वेदसे प्रजापतीला, रघुनाथाला आमच्या नाथाला आणि सीतेच्या पतीला सर्व प्रकारचे हे विशेषण आहे. या रामाला मी वंदन करतो. नमः वंदन करते. रामचंद्र रामभद्र रामचंद्र वेदस रघुनाथाय नाथाय सीतापती अशा या रामाला मी नमस्कार करतो. तर 28 पूर्ण झालं. आता 29वा बघूया. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीराम राम रघुकुळातले म्हणून रघुनंदन म्हटलं आहे. भरताच्या मोठ्या आहेत म्हणून भरताग्रज म्हटलेलं आहे. रणकर्कश म्हणजे रणांगणात शूरवीर आहेत. अशा या श्रीरामांना मी शरण आहे. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. श्रीरामाच्या चरणांचे मनसा स्मरामी मनाने स्मरण करतो किंवा करते. वाणीने गुण वर्णन करते. शिरसा नमामी शिरसाष्टांग तो शिर नमून नमस्कार करतो आणि अशा या श्रीरामाला मी शरण जातो किंवा शरण जाते. माता रामो मत्पिता रामचंद्रा स्वामी रामो मत्सखा रामचंद्रा सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु नान्यम जाने नैव जाने न जाने. श्रीराम माझे माता आहे, श्रीराम माझे पिता आहे, श्रीराम माझे स्वामी आहे, श्रीराम माझा सखा म्हणजे मित्र आहे. तर एक प्रकारे त्वमेव माताच पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव ते तसंच हे ते ह्याच्याप्रमाणे किंवा हे त्याच्याप्रमाणे. श्रीराम माझे माता आहे, श्रीराम माझे पिता आहेत, श्रीराम माझे स्वामी आहेत, श्रीराम माझे मित्र आहेत. दयाळू सर्वस्वं मे रामचंद्रो दयाळू दयाळू असे हे श्रीराम माझे सर्वस्व आहे. श्रीरामच माझं सर्व काही आहे
व मी श्रीरामाशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही. माझे स्वामी श्रीराम आहे, त्याच्याशिवाय मी अन्य कोणाला जाणत नाही. 32वा बघूया. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूस सीता आहे. वामे तु जनकात्मजा. दक्षिणे म्हणजे उजव्या बाजूला, एका बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जानकी किंवा सीता आहे, पुढे मारुती आहे. अशा श्रीरामांना मी वंदन करतो. तुम्ही एक चित्र पाहिलं असेल श्रीरामांचं, म्हणजे पुढे नेहमी झुकून असं हनुमान बसलेला असतो, इकडे लक्ष्मण आहे, इकडे सीता आहे वगैरे, डाव्या बाजूला सीता, उजव्या बाजूला लक्ष्मण. तेच वर्णन इथे केलेलं आहे. उजव्या हाताला देवाच्या, रामाच्या उजव्या हाताला लक्ष्मण आहे, डाव्या हाताला जानकी किंवा सीता उभी आहे, पुढे मारुती आहे. अशा श्रीरामाला मी वंदन करतो. तो हे चित्र डोळ्यापुढे ठेवावं आणि अशा प्रकारे श्रीरामाचं वंदन करावं. तेहतीसावं बघूया. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकांना ज्याच्याबद्दल लोकाभिरामम म्हणजे लोकांना प्रिय आहे असा. रणरंग धीरम म्हणजे रणांगणावर धीरतेने युद्ध करणारे, रणरंग धीरम. राजीव नेत्रम, राजीव म्हणजे कमळ, राजीवप्रमाणे कमळाप्रमाणे ज्यांचे नेत्र आहे. रघुवंशनाथम, रघुवंशात श्रेष्ठ आहे. कारुण्य रूपम म्हणजे कारुण्याची मूर्ती आहे. अशा या दयावान श्रीरामांचे ना मी वंदन करतो. लोकांना प्रिय आहे, रणांगणावर धीरतेने युद्ध करणारे आहेत, कमळाप्रमाणे नेत्र आहेत, रघुवंशात श्रेष्ठ आहे, कारुण्याची मूर्ती आहे, दया करणारे आहेत. अशा या श्रीरामांना मी वर्णन करतो. तर हे 33वा श्लोक आहे. चौतीसावा श्लोक बघूया. मनोंजवं मारुतितुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोंजवम, ज्याची गती मनाप्रमाणे आहे. मन हे सगळ्यात सूक्ष्म असतं आणि मन कुठूनही कुठे एका क्षणात, एका मिनिटात जाऊ शकतं. तर जो मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे, मनोंजवम मारुततुल्य वेगम, मनाप्रमाणे किंवा वाऱ्याप्रमाणे ज्याचा वेग आहे, जो जितेंद्रिय आहे म्हणजे सर्व इंद्रियांवर ज्याचा ताबा आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठम, सर्व बुद्धिमानांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे, असा हा वातात्मजम म्हणजे पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य, वानरयूथ मुख्य, वानरामध्ये सर्वांचा मुख्य आहे. अशा या रामदूताला, हनुमान किंवा मारुतीला मी शरण आहे. इथे हनुमान किंवा मारुतीचं वर्णन केलेलं आहे आणि ते त्यांचे सर्वश्रेष्ठ त्याच्याबरोबर नेहमी असायचे. तर मारुती किंवा हनुमान, ज्याचा वेग अत्यंत वेगवान आहे, जितेंद्रिय आहे, बुद्धिमान लोकांमध्येही श्रेष्ठ आहे, पवनपुत्र आहे, वानराच्या सेनेचा मुख्य, अशा हनुमानाला मी शरण आहे. कूजंतं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलम्.
हे खूप सुंदर वर्णन केलेले आहे. याच्यात वाल्मिकीचं वर्णन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही खरं म्हणजे रामरक्षा किती सुंदर तर लिहिलेलीच आहे, पण कविताच्या दृष्टीने, काव्याच्या दृष्टीने किती सुंदर आहे हे या एका श्लोकामध्ये कळून येतं. तर कवितारूपी शाखा आहे. इमॅजिन करा की कवितारूपी शाखा आहे, त्याच्यावर वाल्मिकी रूपी कोकिळ बसलेला आहे, कोकिळ पक्षी बसलेला आहे आणि हा कोकिळ राम राम असे कूजन करतो. जेव्हा कोकिळ कुहू कुहू बोलते तर त्या कुहू कुहूला संस्कृतमध्ये कूजन म्हणतात. प्रत्येक पक्षाचे एक एक जे वेगळे आवाज आहे त्याचे वेगळे नावंसुद्धा आहे त्यांच्याकडे. तर कोकिळेचं जे असतं कुहू कुहू म्हणणं, त्याला ते कूजन शब्द आहे. तर कवितेच्या शाखेवर बसलेला वाल्मिकी रूपी कोकिळ राम नावाचं पूजन करत आहे. अशा त्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करतो. वाल्मिकीने रामायण लिहिलं, जे जुनं संस्कृतमधलं रामायण आहे ते वाल्मिकी लिहिलं. त्याला ते कविता लिहितात. कवीचा ओरिजिनल अर्थ फिलॉसॉफी वगैरे आहे. तर वाल्मिकीनी ते रामायण लिहिलेलं आहे संस्कृतमधलं. तर म्हणून आणि त्यानंतर हे सगळे रामचरित्रमानस वगैरे नंतर झालेले आहेत. तर अशा ज्यांनी इतकं सुंदर रामायण लिहिलेलं आहे त्या वाल्मिकी रूपी कोकिळा जे कवितेच्या शाखावर बसलेले आणि राम नावाचं पूजन करत आहे, अशा या वाल्मिकीला मी वंदन करतो. म्हणजे हे बुधकौशिकांनी लिहिलं आहे आणि यांनी वाल्मिकी ऋषींना मोठं वंदन करून त्यांना हे केलेलं आहे, त्यांना एक्नॉलेज केलेलं आहे. अपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अपदामपहर्तारं दुःख संकटाचा नाश करणाऱ्या, सुखसमृद्धी देणाऱ्या, दातारं म्हणजे सुखसंपत्ती देणाऱ्या, लोकांना प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो. भूयो भूयो म्हणजे पुन्हा पुन्हा. आमच्यावरचे जे दुःख संकट येतील त्यांचा नाश करतात, सुखसमृद्धी पण देतात आणि सर्व लोकांना प्रिय अशा श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा वंदन करतो, नमन करतो. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी व सुखसमृद्धी मिळवण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना किंवा असं जप करावा. भर्जनं भवबीजानां. भवबीज म्हणजे संसार वृक्षाची बीजे, म्हणजे संसारातून तरून जाणं. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां. तर्जनं म्हणजे हे यमदूतांनाही जो दूर पळवतो. संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठी, सुखसमृद्धी मिळण्यासाठी, यमदूतांना घाबरवण्यासाठी राम नाम असा जप करावा. रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभ्यता निशाचर चमू रामाय तस्मै नमः. संस्कृत शिकवताना हे रामो राजमणी नेहमी शिकवलं जातं किंवा कारण याच्यामध्ये सर्व विभक्ती झालेल्या आहेत. रामो राजमणी सदा विजयते. राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला, रमेशाला, रमेच्या पतीला म्हणजे विष्णूला भजतो. रामाने राक्षसाचे समुदाय नष्ट केले, त्या रामाला मी वंदन करतो. राजमणी म्हणजे राजांमध्ये श्रेष्ठ. जे राजांमध्ये श्रेष्ठ असे राम आहे, ह्यांचा नेहमीच विजय होतो
अशा या रामाला रमेश म्हणजे रमेचा पती म्हणजे विष्णूला मी भजतो. विष्णूचा अवतार मानला जातो म्हणून रमेश लिहिलेलं आहे. रामाने राक्षसा समुदाय नष्ट केले अशा या रामाला मी वंदन करतो. तर 29 रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलया सदा भवतु मे भो राम मामुद्धर. रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा नेहमी लय होतो आणि हे राम माझा उद्धार कर. रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होतो आणि हे राम तू माझा उद्धार कर. चित्तवृत्ती म्हणजे मनामध्ये आलेल्या व्हायब्रेशन की आज अमुक झालं तमुक झालं, जॉब मिळत नाही, जे काही असो. तर हे जे चित्तवृत्ती असतात, दुःख सुख वगैरे या सगळ्याचा ते सगळे नष्ट होतात, मन शांत होतो. असा या श्रीरामानी माझा उद्धार करावा अशी प्रार्थना आहे. तर शेवटचा 40वा श्लोक बघूया. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. सो राम रामेति रामेति. तर हे तेलुगू प्रांतातले लोक श्रीराम रामेति रामेति असं म्हणतात. परंतु आपण महाराष्ट्रामध्ये किंवा काही प्रांतांमध्ये राम रामेति रामेति. माझ्याकडे जी रामरक्षा त्याच्यातही राम रामेति. परंतु तसा काही फरक पडत नाही. अनुष्टुप छंदामध्ये दोन्ही बरोबर आहे. राम रामेति रामेति पण बरोबर आहे आणि श्रीराम राम रामेति पण बरोबर आहे. तर कधी तुम्ही असेही वाचा श्रीराम राम रामेति. आता मी असं वाचते राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. आता हे वरानने हे शंकरांनी पार्वतीला म्हटलंय. हे सुमुखी म्हणजे वरानने. मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव विष्णूच्या 1000 नावांच्या बरोबरीचे आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. हे वरानने हे पार्वती असं सुरुवातीला सांगितलं होतं की शंकराने स्वप्नात येऊन ही सगळी रामरक्षा सांगितली असं बुधकौशिक म्हणतात. ते स्वप्नामध्ये त्यांना हे दिसलं की शंकर पार्वतीला सांगतात ते की हे वरानने हे सुमुखी मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो आणि रामाचे एक नाव विष्णूच्या 1000 नावाच्या बरोबरीचे आहे. सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम. विष्णूचे सहस्रनामाच्या बरोबरीने एक रामाचे नाम आहे. अशा या मनामध्ये आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी हे पार्वती, हे सुमुखी, हे वरानने मी रममाण होतो. अशा प्रकारे शंकरांनी पार्वतीला सांगितलं. तर हा 40 आणि शेवटचा श्लोक पूर्ण झाला. इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्णम. अशा प्रकारे श्री बुधकौशिक ऋषींनी रचलेले रामरक्षा नावाचे स्तोत्र इथे संपले. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. हे स्तोत्र श्रीराम व सीतेला अर्पण असो. शुभम भवतु. नमस्कार तुम्हाला सर्वांना. नमस्कार.